साहेब मोबाईल चार्ज करायला हवा होता रात्री. माझंही राहिलाय. जरा चेक करा ना माझं किती टक्के झालंय. 30% काढू का? नाही 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 50% होऊ दे, मग काढा आणि तुमचा लावा. इकडे रेंज येते जाते ना, त्याच्यामुळे बॅटरी डाऊन होते सारखी. साहेब खरंच माझी काही चूक नाहीये हो. काय तुमची चूक नाही, आमची चूक आहे. मग हा तुमची कशी चूक असेल? तुम्हाला लाईटली घेतलं ना आम्ही, ही आमची चूक आहे. अहो साहेब मी काय गुन्हेगार आहे का? मला सांग, मी आपला साधा सरळ माणूस आहे. दादा सरळ. मग हे काय? हे काय? हे काय? 2.5 लाख रुपये आहेत सर, माझ्या कष्टाचा पैसा आहे. कष्टच आहे का? बायकोला फसवण्याचे कष्ट घेतले का तुम्ही? तिला फसवून पैसे घेऊन पळालात तुम्ही, आम्हाला सांगताय कष्टाचे पैसे. अहो साहेब माझी बायको 1 नंबरची येडी आहे. लोकांनी आम्हाला मदत म्हणून 5 लाख रुपये दिले, तर ही येडी मला एक पैसा द्यायला तयार नाही. मग आता माझ्याच बायकोला थोडस खोटं बोलून फसवलं मी, पण त्याच्यासाठी सुद्धा कष्ट लागतात ना साहेब. मानलं राव तुम्हाला. म्हणजे स्वतःच्या बायकोला फसवायचं, मरणाचा घाट घालायचा आणि गोव्यात जाऊन ऐश करायची, हे कष्ट. खरं सांगू का साहेब, सिद्धांत गेल्यापासून माझी मनशांती ढासळली होती साहेब. म्हणजे मी डिप्रेशन मध्ये गेल्यासारखंच झालं होतं. म्हणजे जगणंच नकोसं झालं. मग माझ्या असं मनात आलं की आता पैसे आहेत तर थोडी मजा मारून येऊ, एवढंच मनाला बरं वाटेल, मनशांती मिळेल. अरे वा, मिळाली का मग मनशांती? ती शांती. गोव्याला गेलो, 2 बियर नाही मारले तरी आहे हुडीवाल्यानं किडनॅप केलं, हाल केले हो माझे. तो हुडीवाला? हुडीवाला कुठे आहे? कोण आहे तो? अहो साहेब तो सीबीआय वाला आहे. काय म्हटलं? सीबीआय वाला? सीबीआय वाला? अहो आयडी पण होतं त्याच्याकडे साहेब. अहो धनराज, सीबीआय वाला जर असता तर मग असं पळून का गेला असता सांगा ना. मी पण हाच विचार करत होतो की सीबीआय वाल्याने माझ्यासारख्या साध्या माणसाला का पकडावं ना. मग आहे ना, मनातल्या मनात उत्तर शोधत बसा. आता डोकं खाऊ नका, साहेब ड्राईव्ह करतायत. काय धनराज, तो सीबीआय वाला जर नसेल तर मग कोण असेल, काय विचार केला का? बघा बघा, विचार करा, काही सुचतंय का? डोकं चालतंय का? बोला बोला. साहेब आधी तो सिद्धांतचा फॅन आहे असं पण सांगत होता. ते आम्हालाही तेच सांगितलं होतं त्याने. म्हणजे तुम्ही ओळखता का त्याला? हा, ओळखतो. आमचा सोडा, तुम्ही ओळखत होता का ते सांगा. अजिबात नाही. मला तर पहिल्यापासूनच शंका होती सीबीआय वाला माझ्यासारख्या माणसाला का पकडेल. फार हरामखोर माणूस आहे तो. म्हणजे ठार मारायच्या धमक्या देऊन मला फार छळलं त्याने, खूपच त्रास दिला त्याने मला. साहेब जरा कुठेतरी थांबवा, चहा पिऊया. चालेल. ये बाहेर. पळून नाही ना जाणार धनराज? हो साहेब, काय सुजलेत माझे पळून पळून, आता कसला पळतोय. ते चहा दे रे 3. या इकडे. साहेब खायला काय असलं तर बघा ना, पोहे भजी वगैरे असं काही. अहो आम्ही पोलीस आहोत, पगार किती कमी असतो आम्हाला माहितीये. भज्यांना किती पैसे लागणार सर? तुम्ही एक काम करते, माझ्या पैशात लिहून टाका. काय? ठीक आहे. वाडकर साहेब जरा 1 मिनिट इकडे येतात. काय? जरा बोलायचं होतं. बोलायचं काय? मी काय म्हणतो साहेब, तुम्ही माझे 2.5 लाख रुपये जप्त केले, असू द्या, तर त्यातले एक 50,000 रुपये घेऊन मिटवून टाका ना सगळं. पैसे खाणारा पोलीस वाटलं तुला मी? 1 लाख? कानाखाली जाळ काढी ना. वया बियाचा मान ठेवणार नाही, काय कळलं? सॉरी, फालतू बोलायचं नाही माझ्या संग. क्षमस्व. चहा चांगला आहे. बसा. बस. बसून घे. अरे कशी गाडी चालवतात हा.
पनिशमेंट द्यायला पाहिजे. मरणार पुढे जाऊन साहेब. परवाच घाटात दोघांचा चेंदामेंदा झालाय. लगेच. झाला का चहा पिऊन? झालं का? चला. बसा. थँक्यू मॅडम. टी कॉफी नो थँक्स मॅडम. काय अपडेट आहे? मॅडम हे बघा, सिद्धार्थच्या बॉडीमध्ये जे केमिकल सापडले ते सेम केमिकल त्या ग्लासमध्ये सापडले. ग्लास? पंचनाम्याच्या दिवशी आम्ही घरातले कप, ग्लासेस आणि इतर बॉटल्स ताब्यात घेतल्या होत्या. त्यातल्या एका ग्लासमध्ये हे सेम केमिकल ट्रेस झालंय. पण एवढ्या दिवसांनी केमिकल ट्रेस झालं? हो मॅडम, ग्लास किती जरी ड्राय असला तरी त्या ग्लासमध्ये काय होतं ह्याचं अनालिसिस करता येतं थँक्स टू टेक्नॉलॉजी. त्या ग्लासमध्ये ते केमिकल सापडलं म्हणजे तो ग्लास सिद्धांत छायाचा होता? नाही, करीना म्हणून जी सस्पेक्ट आहे तिचेच फिंगरप्रिंट्स त्या ग्लासवर होती. करीना? हो नाही, करीना सस्पेक्ट नाहीये आणि आमच्यासाठी ती इनोसेंट आहे. मॅडम, फॉरेन्सिकसाठी इनोसेंट कोणीच नसतं, कारण बाकीच्या सगळ्याच ग्लासवरती अजय, कुलदीप, शिवानी, इवन सिद्ध यांच्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट सापडले आणि ह्या एका ग्लासवरती फक्त करीनाचेच फिंगरप्रिंट्स आहेत. अँड आय एम शुअर. स्ट्रेंज. त्या ग्लासवर ऍक्च्युली सिद्धांत छायाचे फिंगरप्रिंट्स असायला पाहिजे होते ना, कारण ते केमिकल त्याच्या बॉडीमध्ये डिटेक्ट झालंय आणि त्याच केमिकलने त्याची डेथ झाली आहे. मग करीनाचे फिंगरप्रिंट्स कसे काय? आय थिंक तिने तो ग्लास हातात घेऊन त्याला प्यायला लावला असेल तर. आर यू शुअर? मॅडम, शुअर असं काहीच नसतं. माणसाचं काय सांगावं हो, आमच्याकडे अशा कित्येक केसेस आहेत जे इनोसेंट असून सुद्धा क्रिमिनल म्हणून सापडलेले आहेत, इवन मायनर सुद्धा. किंवा कदाचित तिला माहित नसेल त्या ग्लासमध्ये काय आहे, किंवा दुसऱ्या कोणीतरी ते केमिकल त्या ग्लासमध्ये टाकलं असेल तर. असं असू शकतं. काय शशी? मॅडम, तुम्ही जो नंबर दिला होता ना तो ट्रेस झालाय. तो मुंबईच्या दिशेने येतोय. मुंबईच्या दिशेने? हा मॅडम. ठीक आहे, आले मी. ओके मॅडम. थँक्स टू यू अँड युअर टीम. एक फार इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आमच्या समोर आली. यू आर वेलकम मॅडम. येतो मी. मला खरंच नको वाटतंय करीना. अहो, तुम्ही जर असं केलं तर कसं होणार? तुमची इच्छा आहे ना, आपण लावूया. आणि साहेबांना आवडते की नाही ते आपण नंतर ठरवूयात ना. अगं, पण हे माझ्यावर चिडले तर? मग पुसून टाकू, त्यात काय एवढं. आणि जर आपण लावलीच नाही तर आपल्याला कसं कळेल की साहेबांना आवडते की नाही ते? तेही खरंच आहे म्हणा. कुठे निघालीस? स्वयंपाकाला. बस, मला बोलायचंय तुझ्याशी. हा, बस म्हणतीये ना. मी जर तुला काही विचारलं तर खरं खरं सांगशील? काय? आधी सांग, खरं खरं सांगशील का? बरं मला सांग, तू त्या सीटच्या खूप जवळची होतीस ना? नाही, आता जसं तुमच्याकडे काम करते तसंच तिकडे करायचंय. नाही, इथल्या कामात आणि तिथल्या कामात फार फरक आहे. तू खरं खरं सांगशील असं म्हटलं होतंस मला. सिद्ध सर फार चांगले होते. नेहमी हसत खेळत असायचे. मला खूप मदत करायचे आणि मला काय हवं असेल ना तर लगेच आणून द्यायचे. आणि कधी कधी तर न सांगता. आणि अशी चांगली माणसंच जातात. देवालाही चांगली माणसं हवी असतात. बरं करीना, मला सांग, तुला काय वाटतं? सिद्धनं खरंच आत्महत्या केली की त्याचा
खून झालाय? मला नाही माहित. पोलीस शोधतायत. अगं गेले 3 महिने पोलीस शोधतायत. त्यांना अजून काहीच सापडलं नाहीये. माझा तर आता ना या पोलिसांवरचा सुद्धा विश्वास उडायला लागलाय. त्या रेवती बोरकर काहीतरी करतील असं वाटत होतं, पण त्यात त्याच्या घरातल्यांनाच पकडताय. फेल गेली बाई. मला सांग, तू तेव्हा तिथेच होतीस ना? म्हणजे न्यूज मध्ये तसं सांगत होते. नाही, मी रात्री माझं काम संपवून घरी गेले होते. पण सगळ्यात आधी तूच बघितलंस ना? नाही, मी जेव्हा सकाळी कामासाठी आले तेव्हा मी हे सगळं बघितलं. आणि मला खरंच माहित नाही की त्या रात्री काय झालं होतं. पण मग तू जेव्हा तिथे गेलीस तेव्हा तिथे कोणी होतं का? कोण कोण होतं करीना? प्लीज मला सांग. सिद्ध सरांचे मित्र आणि शिवानीताई होती. पण ते तर त्याचे चांगले मित्र होते ना? हो. म्हणजे त्यांनीच खून केला असं वाटतंय का तुला? नाही, मला खरंच माहित नाही. यांनी सीतचा खून केला असं वाटतंय का तुला? यांच्यात आणि सीतमध्ये काही भांडण होतं का? मला नाही माहित. अगं मी तुला काय वाटतंय तेवढंच विचारते. काय झालंय ते नाही विचारते. प्लीज सांग. भांडण तर सिद्ध सर आणि त्यांच्या मित्रांचं सुद्धा झालं होतं. आणि नंतर शिवानीताई आणि सरांचं सुद्धा. म्हणजे त्या रात्री भांडण झालं होतं? करीना प्लीज सांग मला. मी बाहेर कुणालाच काही सांगणार नाही. अगं मला यांची काळजी वाटते म्हणून मी विचारते. कशावरून झाली होती भांडणं आणि कुणाकुणाची? आधी सिद्ध सर आणि शिवानीताईचं झालं होतं. त्यानंतर अजय सर आणि सिद्ध सरांचं भांडण झालं. आणि मग कुलदीप आणि सरांचं भांडण झालं होतं. कारण काय होतं करीना? शिवानीताई. म्हणजे प्रेम प्रकरण? हो. आणि कुलदीप सरांसोबत तर पैशांसाठी भांडण झालं होतं. मग या तिघांपैकीच कुणीतरी खून केला असणार सिद्धचा. अजून काय? तुम्ही प्लीज हे कुणाला सांगू नका. मला नाही माहित कोणी कुणाचा खून केला काय ते. पण मला नाही वाटत की त्यांनी केला असेल. ते त्यांचे खास मित्र होते. नाही, मी नाही सांगत कुणाला. पण ह्या सगळ्यात यांचा हात आहे असं नाही ना वाटत तुला? मला नाही माहित. ठीक आहे, जा तू जेवणाची तयारी कर. मी आलेच. शिवानी, बरं झालं तू आलीस. हे बघ, 1 मिनिट बाजूला ठेवशील? बोल, ऐकते. हे जरा बाजूला ठेवून बोलीस तर बरं होईल. बोल. मला जरा भीती वाटते. कशाची? ते करीना माझं नाव घेईल पोलिसांसमोर याची भीती वाटते मला. कशासाठी? कशासाठी काय? मी सीतचा खून केला असं ती पोलिसांना सांगेल याची मला भीती वाटते. मग तू केलायस का खून? अरे नाही केलाय मी. मग कशाला घाबरतोस एवढा? तसं नाही, तिने जर का पोलिसांना माझं नाव सांगितलं तर जसं अजयला उचलून नेलं होतं पोलिसांनी तसं मला पण उचलून नेतील ना यार. कुलदीप, अरे तू कशाला इतका विचार करतोय? आपल्याला विश्वजित सरांनी सांगितलंय ना की काळजी करू नका. अरे त्यांनी लाख सांगितलं पण आपल्याला कळतं ना. आणि रेवती बोरकर काही सोपं पेपर नाहीये. त्यात माझं नशीब माहित आहे ना तुला. मी हमखास नापास होणार यात पण. आणि जर का रेवती बोरकरने करीनाला आपल्याबद्दल प्रश्न विचारले ना तर सगळ्यात आधी माझं नाव घेईल ती करीना. असं का वाटतंय तुला? आणि तुझंच पहिलं नाव का सांगणार ती? कारण मी सिद्धला कसं लुटलंय हे करीनाला माहितीये म्हणून. मग ते आम्हाला पण माहितीये ना. हा, पण करीनाला जास्त चांगलं माहितीये मी कसं लुटलंय सिद्धला. काय जास्त माहितीये तिला? कुलदीप, करीनाला असं काय माहितीये जे आम्हाला माहिती नाहीये? काही लपवतोयस का आमच्यापासून? नाही, कसं आहे सिद्धला मी कसं लुबाडायचो हे करीनाला चांगलंच ठाऊक होतं. आणि तिने हे कुठे बोलू नये म्हणून मी तिला प्रेशराईज पण करायचो. इवन तो सिद्ध गेल्यानंतर
ती कशी फ्रॉड आहे हे दाखवण्याकरता मी सिद्धच्या वडिलांना तिच्या घरी पण घेऊन गेलो होतो. त्यात करीनानं सिद्धला लुबाडलंय असे आरोप पण मी केले होते. आता या सगळ्याचा कुठेतरी राग असणार ना तिच्या मनात. कुलदीप, या तू खूप विचार करतोयस. आणि करीनाला जर तुझं नाव घ्यायचं असतं ना तर तिने आतापर्यंत घेतलं असतं ना. आतापर्यंत तिला विचारलं नसेल म्हणून तिने घेतलं नाही नाव. पण इथून पुढे जर का रेवती बोरकरने तिला नाव विचारलं तर सगळ्यात आधी ती नाव घेईल ना यार माझं. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं झालंय तुझं. तो अजय बघ, एवढे पुरावे देऊन सुद्धा बिंदास फिरतोय आणि तू का एवढा घाबरतोयस? अजयची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. बरं ठीक आहे, तू आता टेन्शन घेऊ नकोस. तुझं टेन्शन घालवण्यासाठी ना आपण कॉफी पिऊया. चल. कॉफी? येस, चल चल चल. शिवानी एक मिनिट. अरे माझ्या ऑफिस मधली कॉफी ना 1 नंबर असते कुलदीप. शिवानी अरे चल ना, मी तुला कॉफी पाजते. चल. थँक्यू. वेलकम. तू काय आता मेड ठेवायचीच नाही असं ठरवलंस की काय? या करीनानी दगा दिल्यापासून भीतीच वाटते मला. काय माहिती कोण कुणासाठी काम करतंय, कुणाची ही गॅरंटी नाही. त्या सीदने आपल्याला सगळ्यांना कामाला लावून टाकलंय. हो ना, आता मलाही त्याचा राग येऊ लागलाय. यायलाच पाहिजे. मेलावरी पिच्चा सोडत नाही. जेव्हापासून ह्याची ओळख झाली ना तेव्हापासून फक्त आणि फक्त माझं नुकसानच झालं. आधी माझे रोल गेले आणि आता या केसेस. हो ना, आणि मीही उगाचच अडकली या केसमध्ये. रशियाचं पण कॅन्सल झालं. तुला खरं सांगू, आज जर का सीद माझ्या समोर असताना तर त्याचा खूनच केला असता आणि त्याच्या बापाचा पण मर्डर केला असता. तू मारलंस का त्याच्या बापांना? वेडी आहेस का? तुला सांगितलं ना मी, तो जिवंत आहे, त्याचा काही खूनबिन झालेला नाही. ते व्हिडिओ खोटे असं तू म्हणालास, पण तो सापडतही नाहीये ना. असेल का कुठेतरी, पण आता मला काही काळजी करायची गरज. कारण माझा वकील कोण आहे माहितीये? कोण? विश्वजित चंद्रा. अरे पण तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का? तुला माहितीये का त्यांची फीस किती आहेत? तो माझ्याकडे फीस मागत नाही. काय मेहरबान झालाय काय माहित. म्हणजे शिवानीने आणि मी त्यांना फी बद्दल विचारलं तर म्हणाला मला माझी फी मिळाली आहे. हे बघ अजय, आधी तू कन्फर्म करून घे, नाही तर मोठी अमाऊंट सांगायचा. तुझी वाट लागायची. आणि तो पैशांसाठी फार हावरट माणूस आहे. तुला कसं माहित? कारण माझा लॉयर पण तोच आहे. काय? कसं काय? हो, आय सी. म्हणजे राजन पर्वतेंनी मदत केली म्हणायची. काय ग, तू त्या राजन पर्वतेपासून लांब जायचं म्हणतेस आणि अडकतच जातेस. मी प्रयत्न करते रे, पण मला आय डोंट नो व्हाय मी अडकतीये. जस्ट माय बॅड लक. हे सगळं ना त्या सिद्धमुळे आहे संजना. पण त्या सिद्धपेक्षा ना सिद्धचा बाप ना डोक्याला जास्त ताप आहे. 4 पैसे मिळतील म्हणून त्याच्या नादाला लागलो आणि आणखीनच अडकलो. कुठे गेला असेल रे? कुठेही गेला का असे ना, पण तो सापडला पाहिजे यार. माझ्यावरची एक केस मिटेल. तू जर खून झालं नाही म्हणतोयस तर मग सापडेल ना. आय होप. देवा वाचव रे बाबा. तुम्हाला सांगतो डवळे, 3 महिने झालेत आता. किती? 3 महिने झाले, पण तरी तुमच्या मॅडमला अजूनही काही सक्सेस आलेला नाहीये सिद्धांत चहाच्या केसमध्ये. फिरून फिरून सगळे तिथेच. साहेब, आतापर्यंत कुणी सापडायला पाहिजे होतं नाही? मला न्याय पाहिजे साहेब. माझं सोन्यासारखा पोरगा गेला. हो, बस करा. सगळं जुनं झालं. तुमचा ड्रामा माहिती आहे आम्हाला. डवळे, ही केस माझ्या हातात असती ना तर अशी सोडवली असती. कुणी आतापर्यंत सापडला पण असता. तसं तर साहेब तुम्ही पहिल्याच दिवशी केस सोडवली होती. मस्करी करताय? अजिबात नाही, अजिबात नाही. साहेब, तुम्ही ही केस ताब्यात घ्या साहेब. तुम्ही लवकरात लवकर सोडवाल ती. तुम्ही तर बेस्ट आहात साहेब. हा, जरा रेस्ट घ्याल. किती बडबड करताय? नाही तर घशाला कोरड पडली म्हणून पुन्हा गाडी बाजूला लावी ना. मला न्याय पाहिजे साहेब. माझ्या मुलाच्या खुन्याला तुम्ही पकडा, नाहीतर मी उपोषणाला बसेन. बसा बसा. एकदा जेलमध्ये गेला ना की तिकडे जाऊन बसा उपोषणाला. जेल का? मला का जेल? मी काय केलंय? तुम्ही काय काय नाही केलं, सगळं काय केलं.
एक तर पैशाची अफरातफर केली, स्वतःच्या मरणाचा बनाव रचून आमच्या डोळ्यात धूळ फेकली तुम्ही. आता नाही सुटणार तुम्ही धनराज. नाही, मी कसलंही बनाव रचलेलं नाही साहेब. हे सगळं त्या अजयचं कारस्थान आहे. त्याने माझा व्हिडिओ घेतला, त्यानेच तो पसरवला असणार. मी सांगतो ना तुम्हाला. आणि त्या हुडीवाल्याला सुद्धा त्यानेच पाठवला असणार. वेळावाला नाही येतो, किती वेळा सांगायचं तेच तेच. नसेल ना, पण मी माझ्या मरणाचा बनाव रचलेलं नाहीये साहेब. सिद्धांतचं स्वप्न होतं मोठा ऍक्टर व्हायचं, तर त्याचं ते स्वप्न बाप म्हणून मी पूर्ण करायचा प्रयत्न करत होतो साहेब, म्हणून तो व्हिडिओ टाकला. एकदम गप्पा. या असल्या फालतू स्टोरी आम्हाला काय ऐकू. खरं तेच सांगतोय, तुम्हाला पटत नाही. बघतोस ना रे बाबा काय चाललं तुझ्या राज्यात. मॅडम ना जाम फाटे फोडतात केसला. नाही साहेब, मला नाही तसं वाटत. मॅडम प्रत्येक गोष्ट तपासून बघतात आणि विनाकारण कुणालाही त्रास होऊ नये असं त्यांचं मत असतं. कसला त्रास? कसला त्रास? हे जे संशय येतात ना या केस मधले, एक नंबरचे हरामखोर आहेत सगळे. हा बाप आहे ना, हाही त्याच रांगेत बसतो. सगळ्यांनी सिद्धांत छायाला त्रास दिलाय. हो, मग यांना त्रास नको व्हायला. झाला तर झाला, काय फरक पडतोय. मी तर ना आता कमिशनर साहेबांच्या कानावर घालणार आहे सगळं. म्हणजे रेवती मॅडमची तक्रार करणार तुम्ही? मग नको करायला. करायलाच पाहिजे साहेब, करायलाच पाहिजे. मित्र माझ्या पण डोक्यात तोच विचारत होता की रेवती मॅडम आहे ना, हा व्यवस्थित केसचा तपास करूच शकत नाही. अरे सगळे संशयित जे सापडतात त्यांना सोडायचं आणि माझ्यासारख्या साध्या सरळ माणसाला पकडायचं. हा काय न्याय झाला का साहेब? हो, चुप बसा. चिकटपट्टी लावीन तोंडाला. किमान माझे पैसे तरी परत द्या ना साहेब. हे केलं सगळं त्या हुडीवाल्याने, मला का फुकटची शिक्षा? एकदा तो हुडीवाला का अजय ते सांग बाबा. हो साहेब. ताई 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 मला माफ कर ग. माझा अंदाज चुकला ग ताई, चुकला. पाहिजे तर मला तपडा मार ग. मी नको नको ते बोललो ग ताई. मी माझ्या स्वतःच्या बहिणीला म्हणालो कपाळावरचं कुंकू पुसून टाक. मला मला माफ कर ग ताई. मला माफ कर, माफ कर, माफ कर, माफ कर. आज बास चुकलो. बास. एवढं मनाला लावून घेऊ नकोस रे तू. माणूस कधी कधी बोलून जातो चुकीचं. म्हणजे ताई तू मला माफ केलंस? तुझ्या मनातला माझ्याविषयीचा राग गेला? मला तुझा राग आलाच नव्हता. ताई ताई तू किती चांगली आहेस ग. या तुझ्या चांगुलपणासाठीच माझा जीव तिळ तिळ तुटतो ग, तुटतो. मी जे काय बोललो ना ते फक्त तुझ्या काळजीपोटीच बोललो ग. काय झालं धनराज भाऊंचं? सापडले नाही? काही कळलं नाही अजून. नाही सापडले असणार. मला त्या मॅडम हुशार वाटल्या. त्या नक्की शोधून काढतील धनराज भाऊजींना. देव करो आणि असंच घडो. अहो शेजारी साहेब काय बोलताय? अहो तुम्ही माझ्या बहिणीसाठी शाप मागताय का? म्हणजे अहो धनराज भाऊजी शाप आहेत माझ्या बहिणीसाठी, शाप. ताई अगं भाऊजी जिवंत आहेत, ते परत येतील, हे सगळं काही चांगलं आहे ग. पण याची दुसरी बाजू समजावून घे ना. भाऊजी परत येतील आणि पुन्हा ते त्यांचा नवरेपणा तुझ्यावर गाजवायला चालू करतील. ताई तू चल ग माझ्या बरोबर. कशासाठी सहन करतेस हे सगळं? मग काय करू म्हणतोयस? हे बघ तू हा फ्लॅट विक आणि चल माझ्या बरोबर. हे बघ मी ह्यांना सोडून कुठेही जाणार नाहीये. अगं ताई तुला किती वेळा सांगू? अगं हा फ्लॅट विक, हवं तर सगळे पैसे तुझ्या नावावर ठेव, पण चल माझ्या बरोबर. अगं धनराज भाऊजी परत आल्यावर ते काय करतील हे माहितीये ना तुला. हे जे काय आहे ना हे सगळं उधळून टाकतील ग ते. अरे म्हणून मी हे घर विकू? हो, हे घर विक आणि चल माझ्या बरोबर. पण वहिनी, तुम्ही जर हे घर सोडून गेलात तर सिद्धांताला न्याय कसा काय मिळणार?
आधीच पोलिसांना धागेदोरे सापडत नाहीये, त्यातून तुम्ही जर घर सोडून गेलात ना तर पोलीस ही केस मिटवून टाकतील, फाईल क्लोज करून टाकतील. अहो गेलेला माणूस आता परत येणार आहे का? नाही ना. आता गरज आहे ते वाचवायची. ताई ते काय नाही, तू चल माझ्या बरोबर. वहिनी प्लीज प्लीज तुम्ही जाऊ नका. सिद्धांताचा खून ज्यांनी केलाय ना त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. अहो कसल्या पाप पुण्याच्या गोष्टी करत बसलाय? तो जो काय हिशोब आहे ना तो वर गेल्यावर होईल. ताई तू या नरकात राहू नकोस. तू चल माझ्या बरोबर. नाही नाही वहिनी, मला हे पटत नाहीये. अहो तुमच्या पटण्या न पटण्याचा संबंध येतो कुठं? ती माझी सख्खी बहीण आहे, सख्खी. आणि मी यांचा शेजारी आहे. जेव्हा त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले ना तर मी होतो त्यांच्या सोबतीला, त्यांच्या मदतीला. माझाही काही अधिकार आहे. कसल्या अधिकाराच्या गोष्टी घेऊन बसलात? सांगितलं ना माझी सख्खी बहीण आहे. अहो आमची रक्ताची नाती आहेत, रक्ताची. जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा कुठे गेलं तुमचं ते रक्ताचं नातं? नाही वहिनी प्लीज तुम्ही जाऊ नका. सिद्धांताला न्याय मिळायलाच हवा. नाही ताई ते काय नाही, तू माझ्या बरोबरच येणार. गप्पा बसा तुम्ही दोघं पण. अगं ताई असं काय करतेस? माझा काही स्वार्थ नाहीये ग ताई, तू चल. अरे गप्पा बसा म्हटलं ना, मला थोडा विचार करू देत. टाक अजून पाणी घेऊन ये जरा डोळ्यांसाठी. ते तिकडे. ओ जागे वा. बरं वाटतंय का? हात दुखतोय साहेब. घ्या पाणी प्या. साहेब धनराज फरार झाला. पळून गेला. जेसीबी होता ना? तो जेसीबी काय माहित. हवालदार कुठं आला मध्येच? काही कळतच नाहीये. साहेब हा धनराज दिसतो तेवढा साधा नाहीये. 1000 वेळा आपण त्याला गप्प केलं पण त्याने ऐकलं नाही. हा सगळा त्याचाच प्लान आहे. प्लान एका ऍक्सिडेंटचा फायदा घेऊन पळून गेला काय माहिती. गोव्यात आपण एवढी मेहनत घेतली होती, 2 दिवस सगळी फुकट गेली. आता करायचं काय? मॅडमला फोन करू. रेंज का बघायला पाहिजे. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, इमर्जन्सी. हॅलो वाडकर बोलतोय मॅम. हॅलो मॅडम. इलेक्शन कधी येतो? इलेक्शन कधी येत? अजून तारीख डिक्लेअर नाही झाली. कधीपर्यंत होईल डिक्लेअर तारीख? इलेक्शन कमिशन काय माझे पाहुणे आहेत का मला सांगून तारीख डिक्लेअर करायला? तुम्ही येणार निवडून. तुला भविष्य कळतं की काय? इलेक्शन म्हणजे झाडावरली बोरं तोडण्या इतकं सोपं वाटलं तुला? हे बघा ना कशी दिसतेय. छान आहे. लिपस्टिक पण लाव म्हणजे कपूरला फोन करता येईल मला. कोण कपूर? तो डायरेक्टर. त्याला सांगतो माझ्या बायकोला हिरोईन व्हायचं आहे. करतोस का बाबा? अहो त्यासाठी नाही लावली मी. मग कोणासाठी? तुमच्यासाठी. मी तुला असा थिल्लरपणा करायला कधी सांगितलं? बरं तुम्हाला नसेल आवडत तर काढून टाकते. अहो मी काय म्हणते, बोलू का? भारतात सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. बोल. आपले तर राजू महाराज आहेत की नाही, त्यांनी ना घरात मोठी पूजा करून घ्या म्हणून सांगितलंय. आपले? आपले नाही तुझे. माझा कोणी महाराज विराज कोणी नसतं. ठीक आहे माझे. माझा ना त्यांच्यावर फार विश्वास आहे.
ते सांगतात ते सगळं खरं होतं. त्यांनी सांगितलंय घरात एकदा मोठी पूजा करून घ्या. कशाला? अहो तुमच्या इलेक्शनसाठी. माझ्या इलेक्शन मध्ये तुला कधीपासून इंटरेस्ट यायला लागला? अहो महाराज म्हणाले विजय पक्का, फक्त एकदा ना पूजा करून घ्या. अहो महाराज सांगत होते की ग्रहांची ना सध्या स्थिती फार. एक मिनिट, तुझ्या त्या महाराजांना सांग, ज्यांच्या अंगात ताकद असते ना त्यांच्या पायाशी लोळण घेतात हे सगळे ग्रह. या सगळ्या पूजा घालायच्या असतात ना लोकांना मूर्ख करायला. इलेक्शनला अजून वेळ आहे. पूजा घालूया आपण इलेक्शन डिक्लेअर झाल्यावर, पण आपल्या पैशांनी नाही, लोकांच्या. तुम्ही त्या सीटच्या खुनाच्या प्रकरणात ना विनाकारण अडकलात. खून केलाय त्याच्या मित्रांनी आणि अडकलाय तुम्ही. हे बघा, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर आपण पूजा करून घेऊयात की घरी. तुला कोणी सांगितलं मित्रांनी खून केला? अहो ते न्यूज मध्ये नव्हते का सांगत की मित्र संशयी आहेत म्हणून? त्यांना सगळ्यांना एकत्र विमानतळावर पकडलं. संजना सुद्धा सोबत होती म्हणे. अहो म्हणजे संजना आणि त्याच्या मित्रांनी केला असू शकतो ना हा खून. माझा ऐका, तिचा नाद सोडा. आणि तशी पण सध्या ना चॅनेलवाले गेले महिनाभर हा संशयित तो संशयित म्हणून बोंबलतायत. माझंही नाव घेतलं होतं, पण मित्रांनी मिळूनच खून केला असं तुला काय वाटतं? ते असंच काय वाटतंय? अहो म्हणतात की त्या दिवशी त्या सीटचं आणि त्यांचं मोठं भांडण झालं होतं म्हणून. तुला कोणी सांगितलं होतं? मला करीनाने सांगितलं. अहो करूयात की पूजा. हे बघ, या थोतांडावर माझा विश्वास नाही. एक ग्रह वगैरे ना फुटबॉल सारखे खेळवत असतो. करीना मला सांग, तुझा देवावर विश्वास आहे का ग? हो. मग पूजा करणं चांगलं की वाईट? चांगलंच आहे. बघ, मला मनापासून करायची बघा पूजा. करीना, तुला काय वाटतं, घालायला हवी पूजा? साहेब ते मोठे महाराज आहेत आणि मला असं वाटतं की पूजा करायला पाहिजे, म्हणजे तुमच्याच फायद्याची असेल. बघ, करूयात ना आता तरी. करीना म्हणाली ना, करूया. थँक्यू. थँक्यू. झालं समाधान? हॅलो, कॉफी फी. अरे सर, तुम्ही कशाला त्रास घेतलात? अरे त्रास कसला घ्या, ऑनेस्टली काम करणारी माणसं मला खूप आवडतात. त्यांच्यासाठी एवढं तर करूच शकतो मी. थँक्यू सर. यु नो व्हॉट, तुझ्या आधी ना माझ्याकडे एक असिस्टंट आली होती. काम सोडून तिला वेगळ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. कुठल्या सर? वेल जाऊ दे, बट यू आर प्रोफेशनल. आय अप्रिशिएट. एक चांगली लॉयर व्हायचं असेल तर यू हॅव टू वर्क हार्ड. येस, आय डेफिनेटली डू दॅट. आय एम शुअर. म्हणून तरी कॉफी. थँक्यू सो मच सर. सर, सिद्धांत छायाच्या केसचे काही नोट्स काढलेले आहेत मी. गुड. काय म्हणतात तुझ्या नोट्स? सर, अजय, कुलदीप, शिवानी आणि सिद्धांत छाया हे खूप चांगले फ्रेंड्स होते. अजय आणि शिवानी एकमेकांना डेट करत होते. नंतर शिवानीने अजयला सोडलं आणि मग ती सिद्धांत छायाच्या मागे गेली. याचाही राग अजयला असू शकतो. सिद्धांत छाया इनफॅक्ट त्याचा प्रोफेशनल कॉम्पिटिटर सुद्धा होता. याच गोष्टीचा त्याला राग असणार. प्लस सिद्धला त्याचा एक रोल सुद्धा मिळाला होता. म्हणूनच अजयच्या मनात सिद्धांत बद्दल खूप राग असणार. सिद्धांत छाया जरा बरा ऍक्टर होता नाही? अजय इज युजलेस फेलो. अत्यंत वाईट ऍक्टर आहे.
येस सर, पण त्याचा या केसशी काहीच संबंध नाहीये. गुड. वी मस्ट फोकस टू द केस रिलेटेड थिंग्स. शिवानीला सिद्धांत छाया बरोबर राहायचं होतं, पण तो त्याच्या आई बाबांना सुद्धा त्याच्यासोबत ठेवणार होता. प्लस त्या दोघांमध्ये संजनावरून वाद व्हायचे. सर, एखाद्या मुलीला तिचा होणारा नवरा चीटिंग करतोय हे कळलं तर ती रागाच्या भरात काहीही करू शकते. त्यात कुलदीप सुद्धा पैशांसाठी काहीही करू शकतो. सिद्धांत छाया आणि कुलदीपचं भांडण झालं होतं, त्यांच्यात वाद होतेच. सर, माणूस पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. बाकी राहतात संजना राघव आणि राजन पर्वते. राजन पर्वतेंचा सिद्धार्थ छायाने ऑलरेडी इगो दुखावला होता. त्यात सिद्धांत छायाकडे संजनाचा राजन पर्वतेंची कुंडली सांगतानाचा व्हिडिओ होता. सो हे दोघेही कुठल्याही थराला जाऊ शकतात, कुठलंही पाऊल उचलू शकतात. सर, ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. केस एकदम सिंपल आहे. कसं? सर, सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि सगळेच्या सगळे खोटं बोलतायत. मेघना, सिद्धांत छायाचा खून झालेला नाहीये. सर, अहो पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स मध्ये तर हेच आलंय की सिद्धांत छायाची डेथ अननॅचरल आहे. एक लॉयर म्हणून आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? सिद्धांत छायाचा खून झालेला नाही. कसं सर? आणि समजा खून झाला असेलच तर तो आपल्या क्लायंटनी केलेला नाहीये. गॉट इट. पण सर, या सगळ्यामध्ये एक खूप मोठी अडचण आहे. एसीपी रेवती बोरकर. गुड. ऍटलिस्ट तू तरी आमची रिलेशनशिप मध्ये नाही, ऍटलिस्ट एसीपी बोरकर म्हणालीस. सर, आपण लॉयर आहोत आणि त्या पोलीस ऑफिसर. वी मस्ट नॉट मिक्स रिलेशनशिप अँड प्रोफेशन. आय नो. रेवती इज द प्रॉब्लेम फॉर अस. कसं आहे ना, रेवती जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागली तर ती इझिली सोडत नाही. वी हॅव टू वर्क हार्ड. हो पाहुणे बुवा, ते कुठे बसले तू वॉचमन सारखे? डोक्याला हात कशाला लावलाय? आहे म्हणून लावलाय. तुम्हाला काय त्रास आहे? नाही नाही, ते बरोबर आहे तुमचं, पण का धरलं डोकं? अहो शेजारी साहेब, काय सांगायचं. अहो माझ्या त्या बिंडोक ताईला कोणी समजावून का नाही सांगत? तिचा तो हावरट नवरा छळतो तिला आणि ही भडकते माझ्यावर. हा कुठला उलटा न्याय? आहेत कुठे वहिनी? नवरा घरी यावा म्हणून देव पाण्यात ठेवून बसले. शुद्ध मूर्खपणा आहे. मूर्खपणा कसला? त्या समाजाची रीत आहे तशी. एखादा बाहेर गेलेला माणूस जर वेळेवर परत नाही आला ना तर देवाला पाण्यात बुडवून ठेवतात. तो बाहेर गेलेला माणूस लवकर परत येण्यासाठी. अहो, आदर्श पत्नी आहेत त्या. आदर्श पत्नीचा नवरा राक्षस जरी असला ना तरी तिला वडाला 7 फेऱ्या माराव्याच लागतात. सती सावित्रीचा आदर्श आहे. अहो पण त्यासाठी नवरा सत्यवान असायला हवा ना. अहो त्याच्यासाठी ही जीव तोडते स्वतःच्या सख्या भावाचं सुद्धा ऐकत नाही. मी काय म्हणतो, तुम्ही जाऊन का नाही समजावून सांगत तिला? स्वतःच्या सख्या भावाचं ऐकत नाही ती माझं कसं काय ऐकणार? त्यातून मी पडलो साधा गरीब रिटायर्ड माणूस. अहो तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी आहात ना? रिटायर्ड म्हणजे ऑफिस मधनं रिटायर झालो. सोसायटीचा सेक्रेटरी आहे पण उपयोग काय त्याचा? माझी सगळी शक्ती वाया जाते ती सोसायटीचा हिशोब सांभाळण्यात. पाहुणे बुवा, मी एक पैशाची अफरातफर करत नाही हो, तरी सोसायटीतले मेंबर्स माझ्यावर आरोप करतात की हा माणूस हिशोबात घोळ घालतो. हा खरा उलटा न्याय आहे. त्यातून मला दम्याचा त्रास. हो बास 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 कळलं. हे सारखे सारखे तुमचं चराट लावत जाऊ नका. जरा काय सांगायला गेलो की तुमचं आपलं घुराळ सुरू. त्यापेक्षा ना अहो खरंच जावा आणि माझ्या ताईला समजावून सांगा. तेवढंच पुण्याचं काम होईल हातून. माझं नाही ऐकणार होत्या. हा मग तुम्ही एक काम करा, तिला ना सोसायटीतून हकलून द्यायची धमकी द्या. ठीक आहे. अशी कशी धमकी देणार? फ्लॅटच्या मालक आहेत त्या. माझ्यावरच केस घालतील त्या. मग एक काम करा,
आमचे भाऊजी इथं दारू पिऊन राडा घालतात, सोसायटीत दंगा करतात, अशी पोलीस कंप्लेंट करा. नाही पोलीस नको. सीटचं प्रकरण झालं थोडं पास आहे. या सीटच्या प्रकरणात सेक्रेटरी पण जाता जाता वाचलंय माझं. अहो मी इतक्या कळकळीनं सांगतोय तुम्हाला की हाकलून काढा, पण तुमची आपली नकार घंटात चालू. आमच्या त्या भाऊजींनी तुम्हाला पैसे खाऊ घातलेत का? छे हो, काहीतरी काय बोलताय. उलट तेच माझे कितीतरी पैसे देणे आहेत. सोसायटीचे 1200 रुपये मेंटेनन्स अजून दिलेले नाहीयेत. माझे भेळेचे 10 रुपये, केसांचा कलप आणला त्याचे 30 रुपये. अहो हिशोब कसला सांगताय? तो मेला ना तरी कुणाचा 1 रुपया द्यायचा नाही. त्याच्या 1760 भानगडी. तो मेला आहे का जिवंत आहे हे सुद्धा माहित नाही. नाही हो, काहीतरी अभद्र बोलू नका. बराच हिशोब अर्धवट आहे अजून. हो हे बघा, तुमचा जो काय राहिलेला हिशोब आहे ना तो सगळा मी पूर्ण करतो. मी देईन तुमचे पैसे. पण देवाकडे प्रार्थना करा की आमचे भाऊजी लवकर जावे. अरे देवा, उचल रे उचल, त्या दळभद्री धनराजला उचल. नाही मॅडम, माझी काही चूक नाहीये. जे 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 काही केलं ते याने केलं मॅडम, खरंच सांगतो. मी नाही मारलं, वाडकर साहेबांना याने मारलं. हा मला सुद्धा मारायचा प्लॅन होता याचा, खरं सांगतो मी. अरे बाबा सांग, सगळं तुझ्यामुळे होत आहे सगळं.